नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲग्रिक्रॉस अनिकेत शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपली व्हिडिओ बनत आहे आणि सध्या सगळीकडे पावसाने खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं जे काय आहे शेतीमालाचं नुकसान केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात सध्याची जी काही स्थिती आहे म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची रोपं वगैरे टाकलेली आहे। तर ज्यावेळेस जास्त प्रमाणावरती पाऊस वगैरे पडत असतो त्यावेळेस काय होत असतं, जे काही आपलं कांद्याची रोपं वगैरे असतात हे जास्त प्रमाणामध्ये मेले जातात। म्हणजे कांद्याच्या रोपाचा जो काही उतार असतो हा व्यवस्थित होत नाही, त्याच्यानंतर पीळ रोग वगैरे पडत असतो, अनेक वेळेस रोपाची चांगली वाढ वगैरे होत नाही, मुळकूच अशा अनेक समस्या सतत पडणाऱ्या पावसामुळे होत असतात। जर तुमच्याही भागात जर सतत पाऊस पडत असेल आणि अशा वेळेस आपल्याला जर कांद्याचं रोप वाचवायचं असेल तर नेमके असं त्यावेळेस आपण काय करायला हवं हेच आज आपण जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी ज्यावेळेस सतत पाऊस पडत असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे काही तुमच्या कांद्याच्या रोपाचे वाफे असतील किंवा कांद्याचे सुद्धा अगदी वाफे असेल तर त्या वाफेंमध्ये पाणी साचणार नाही ही एक त्यामध्ये काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं। कारण जी काही कांद्याच्या रोपाची मर आहे ही प्रामुख्याने ज्यावेळेस वाफेंमध्ये सतत पाणी साचलं जातं त्याच वेळेस आपल्या कांद्याच्या रोपाची जास्त प्रमाणावरती मर वगैरे होत असते। याच्यासाठी ही एक काळजी घ्यायची आहे की वाफेंमध्ये बिलकुलही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या। वाफेंचं जे काही साईडचं टोक असेल त्या साईडला जे काही वाफे वगैरे असतील हे फोडून ठेवा, जेणेकरून आपलं जे काही रोप असणार आहे हे वाचायला मदत होईल। एक दुसरी गोष्ट म्हणजे की शेतकरी मित्रांनो, अनेक वेळेस काय होत असतं की जर पाऊस पडत असताना आपल्याला अनेक वेळेस फवारणी वगैरे घेता येत नाही, तर अशा वेळेस काय करायला हवं। अशा वेळेस तुम्ही पावडर स्वरूपातलं सल्फर सर्वांना माहित असेल, 80% वाला असतं किंवा 90% वाले सुद्धा येत असतं। जर याची जर तुम्ही टाकलं त्यामध्ये तरी सुद्धा जे काही जमिनीतली बुरशी वगैरे असणार आहे ही बुरशी सुद्धा जायला मदत होईल आणि परिणामी जे काही तुमचं रोप मरत वगैरे असेल तर ती मर सुद्धा जागेवरती थांबायला पूर्णपणे फायदा होईल। आता सल्फर जे काय आहे हे 25 किलोची जी काही बॅग आहे ही 1000 रुपयापर्यंत मिळत असते। कोणत्याही कंपनीची घ्या, जी काही तुमची 5 गुंठे 10 गुंठे जागा असेल रोपा वाटिकेची त्या रोपावरती त्यामध्ये तुम्ही टाकून द्या। 100% पावसामुळे जी काही तुमच्या रोपाची मर वगैरे होत असेल ती थांबायला पहिली गोष्ट फायदा होईल। एक तिसरा उपाय म्हणजे की शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर आपलं रोप चांगलं असेल म्हणजे रोपाला जर तुम्हाला खरखर वाचवायचं असेल, पाऊस पडल्यानंतर तात्काळ जर फवारणी घेतली, कमीत कमी एखादा तास जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा शेतकरी मित्रांनो 40 ते 50% रिझल्ट मिळायला फायदा होत असतो। त्याच्यामुळे तुम्ही फवारणी घेत जा, कारण अनेक शेतकरी काय करत असतात, पाऊस चालू आहे मग त्यामध्ये पूर्णपणे फवारणी घेतच नाही आणि पाऊस उगवल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर जी काही आपली रोपवाटिका असते तिचं पूर्णपणे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं दिसून येत असतं। याच्यासाठी कमीत कमी अगदी त्यामध्ये 1 ते 1.5 तास जरी उघड मिळाला तरी जरी तुम्ही फवारणी घेतली तरी सुद्धा 100% नाही औषधांचा रिझल्ट, पण त्यामध्ये 50 ते 40% निश्चितच त्यामध्ये रिझल्ट यायला मदत होईल आणि जे काही आपलं कांद्याचं रोप असणार आहे हे वाचायला 100% फायदा होईल। आणि शक्यतो ज्यावेळेस पाऊस वगैरे चालू असतो अशा वेळेस जास्त महागातली बुरशीनाशक वापरायची नाही, कारण अनेक वेळेस ते पावसाने धुवून जाता आणि विनाकारण खर्च वगैरे होत असतो। अशा वेळेस तुम्ही M45, अँट्राकॉल, साप किंवा त्यामध्ये 22 चा वापर करू शकता किंवा रोकोचा जरी वापर केला तरी सुद्धा चालेल। फक्त फवारणी करताना एक दुसरी गोष्ट त्यामध्ये आवश्यक लक्षात ठेवा, जी काही फवारणी असणार आहे ही पूर्णपणे दाट करा, म्हणजे जे काही बुरशीनाशकाचं जे काही पाणी असणार आहे हे जमिनीमध्ये जिरलं जाईल आणि जमिनीमध्ये कोणत्या प्रकारे जरी पाऊस चालू असला तरी सुद्धा बुरशी पहिली गोष्ट आपली वाढणार नाही आणि कांद्याचं रोप त्यामध्ये वाचायला मदत होईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, एक सांगायचं जर झालं तर काय होत असतं, ज्यावेळेस सतत जमिनीमध्ये कंटिन्यू ओलावा असतो त्यावेळेस जमिनीतलं जे काही बुरशीचं प्रमाण आहे हे जास्त प्रमाणामध्ये वाढलं जातं, कारण जी काही बुरशीची ग्रोथ आहे, बुरशीची जी काही वाढ आहे ही जमिनीमध्ये ओलावा असताना जास्त प्रमाणामध्ये होत असते। याच्यासाठी जर आपण दाट फवारणी घेतली, सल्फरचा वापर केला तर जी काही जमिनीतली बुरशी असणार आहे ही पूर्णपणे जायला मदत होईल। आणि जर एखाद्या शेतकऱ्याला जर जैविक उपाय करायचा असेल तर अशा वेळेस ट्रायकोडर्माची जरी तुम्ही फवारणी घेतली, ट्रायकोडर्मा मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे। मल्टिप्लाय कसं करायचं याच्यावरती आपल्या चॅनलवरती 2 व्हिडिओ आहेत, त्या पहा आणि मल्टिप्लाय करा आणि त्याची फवारणी घ्या। ट्रायकोडर्माचा तर अतिशय 1 नंबर रिझल्ट आहे। जिथं सुद्धा तुमचं पाणी वगैरे साचलं असेल त्या पाण्यामध्ये ट्रायकोडर्मा तयार केलेला सोडून द्या, ऑटोमॅटिकली जी काही जमिनीतली बुरशी वगैरे असणार ही पूर्णपणे ट्रायकोडर्मा खाऊन घ्यायला मदत करतं आणि आपलं जे काही कांद्याचं रोप असणार आहे हे वाचायला 100% फायदा होईल। अशा प्रकारे सतत पाऊस पडणाऱ्या ज्यावेळेस पडत असेल ह्या उपाययोजना जर केल्या 100% जे काही आपलं कांद्याचं रोप असणार आहे कांद्याचं रोप वाचायला पहिली गोष्ट फायदा होणार आहे। आणि जर तुमच्या मनामध्ये जर अजून काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही समस्या असतील, नक्की खाली कमेंट करा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।